ते 400 गावचे खासदार निवडून द्या ही विनंती करत होते. आंदोलन चालवायचं असेल, मंत्रिमंडळाचा कारभार करायचा असेल, निर्णय घ्यायचे असतील तर 350 खासदार हे सुद्धा पुरेसे होतात. मला आठवत आहे की नरसिंहराव प्रधानमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण खात्याचा मंत्री होतो. आमच्याकडे 250 सुद्धा खासदार नव्हते, पण 5 वर्ष आम्ही देशाचा कारभार करू शकलो. मग हे 400 जागाचा यांचा हत्या का? आणि आमची खात्री झाली की याचा अर्थ या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये काही बदलाव करण्याची भूमिका या राज्यकर्त्यांची दिसते. आणि ते लपवून ठेवलं नाही. त्यांच्या पक्षाचे एक हेगडे नावाचे खासदार होते, मंत्री होते, बंगलोरचे. त्यांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की 400 जागा जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याची ताकद ते काय तुम्हाला 1500 रुपये देऊन नरेंद्र मोदींना होणार नाही. त्यांच्या आणखी काही लोकांनी हेच सांगितलं. एक संकट सगळ्या देशाच्या घटना येण्याची शक्यता होती आणि म्हणून आम्ही बसून विचार केला. विरोधी पक्षाचे सगळे लोक ते काय. तर आपण पाहतोय भोरमधून आताच शरद पवार बोलत होते आणि यावेळी काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्यासाठी त्यांची जाहीर सभा होती. आज प्रचार सभांचा सांगता होणार आहे आणि त्याआधी भोरमधून शरद पवार बोलतायत. यानंतर बारामतीत त्यांची सांगता सभा होईल.